32 रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यात सरळ लढत झाली असून त्यामध्ये तटकरे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत। मात्र आपण लाखोंनी विजय होणार असा दावा करणाऱ्या वंचितच्या सौ कुमुदिनी चव्हाण यांचे तर चक्क डिपॉझिटच जप्त झाल्याचे दिसून येत आहे। रायगड लोकसभेसाठी अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असल्याचे संकेत सुरुवातीपासूनच होते। परंतु प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमार्फत सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 3 नंबरच्या उमेदवार म्हणून त्यांना पाहण्यात आले आणि त्यांनी देखील आपल्या झालेल्या प्रत्येक सभांमधून प्रचारांमधून नेहमीच गीते आणि तटकरेंवर टीका करीत ये अंदर की बात है, 2 MLA मेरे साथ है यासारखी गुलदस्त्यातील विधाने केली होती आणि झालेल्या प्रत्येक सभांमधून 1.5 ते 2 लाखांच्या फरकाने निवडून येणार असा विश्वास देखील व्यक्त केला होता। त्यामुळे या रायगड मतदारसंघातून वंचित नक्की किती मते घेणार अशी गोळाबेरीज सर्वांमध्ये सुरू झाली होती। परंतु निकाल जाहीर होताच तटकरे आणि गीतेंमध्ये सरळ लढत झाल्याचेच दिसून आले आणि त्यात तटकरे भरघोस मतांनी विजयी देखील झाले आणि वंचित बहुजन आघाडीच्या सौ कुमुदिनी चव्हाण यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की मात्र आली आणि ये अंदर की बात वाले 2 MLA मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिले। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।